काय होईल जेव्हा एखाद्याचा अतृप्त आत्मा एका लाकडी पेटीत बंदिस्त केला जाईल? ती पेटी उघडणं म्हणजे निव्वळ एखादं कुलूप तोडणं नव्हतं, तर ती मृत्यूच्या दारावर दिलेली पहिली थाप होती. 1, 2, 3, 4 आणि 5. एकामागून एक 5 जीव त्या पेटीने कसे गिळले हे ऐकताना तुमच्या अंगावर शहारा येईल. ही कथा थोडी मोठी असल्यामुळे मी त्याचे 4 भाग केले आहेत. ही कथा पूर्ण ऐका आणि मला सांगा की तुम्हाला कशी वाटली. पण त्याआधी तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. भाग 1. अधिष्ठान. शापित रहस्याचा प्रवास. वीणा, उठ ग. किती वेळ अजून झोपून राहणार? बघ किती वाजलेत, सूर्य डोक्यावर आलाय. असं बोलत बोलत आई खोलीत आली. त्रासलेला चेहरा करून कमरेवर हात ठेवून ती उभी होती. पण वीणा काही उठत नाहीये पाहून तिने वैतागून पंखा बंद केला आणि खिडकीचे पडदे बाजूला सारले. एवढ्यावरच न थांबता ती ताडकन खोलीबाहेर गेली आणि मोठ्या आवाजात टीव्ही पाहू लागली. आईची ही युक्ती नेहमीचीच होती, पण आता वीणाला त्याची सवय झाली होती. आज शनिवार, मग लवकर कशाला उठायचं? रोज तर सकाळी 9 वाजता कामाला जातेच ना. खरं तर रात्री झोपायला जरा जास्तच उशीर झाला होता. चित्रपट बघता बघता पहाटेचे 5 वाजले होते आणि आता उठले तर दुपारचा 1 वाजला होता. ही काय उठवण्याची वेळ आहे का? असं पुटपुटत वीणा उठून बसली. अचानक तिला काहीतरी आठवलं. अरे, आज तर मस्जिद बंदरला जायचं आहे. उद्या रविवार, मार्केट बंद असेल, त्यामुळे आजच जाणं भाग. हे आठवताच ती चटकन उठून तयारीला लागली. वीणाला जुन्या आणि अँटिक वस्तू जमा करण्याची खूप आवड. त्या जर खराब अवस्थेत आढळल्या तर त्यावर थोडं कलाकुसर करून त्या दुरुस्त करणं हा तिचा छोटासा छंद आहे. मस्जिद बंदर, दादर यांसारख्या ठिकाणी फिरायला तिला खूप आवडतं. तिथे नवनवीन वस्तू दिसतात, त्या ती विकत घेते, त्यांची डागडुजी करते आणि मग विक्रीसाठी इंस्टाग्रामवर ठेवते. वीणाला कलेची प्रचंड ओढ, म्हणूनच करिअर म्हणून तिने फाईन आर्टची निवड केली. एक छान शॉर्ट कुर्ता आणि लूज जीन्स घालून ती तयार झाली आणि जोरात आवाज दिला, मम्मी, मला पटकन चहा दे, मला निघायचंय. आणि काय हा टीव्हीचा आवाज, किती वाढवलायस? असं बोलत तिने टीव्हीचा आवाज कमी केला. आई टोमणा मारतच म्हणाली, चहा? आता जेवायची वेळ झालीये. ती लाडीकपणे म्हणाली, दे न ग प्लीज. चहा प्यायल्याशिवाय माझा दिवस सुरू झाल्यासारखा वाटतच नाही. मग डोकंही दुखतं आणि नकोय मला जेवायला. इकडे तिकडे बघत तिने विचारलं, पप्पा कुठे आहेत? दिसले नाहीत ते. आई म्हणाली, आज शनिवार आहे, रविवार नाही, त्यांना काम असतं. तुझ्यासारखे लोळत पडत नाहीत ते. वीणा मध्येच म्हणाली, बरं बरं, समजलं. जर टोमणे मारायची स्पर्धा असती ना तर तुझा नेहमीच पहिला नंबर आला असता. आईने रागाने वीणाकडे पाहिलं. तसं ती लगेच सावरून घेत म्हणाली, अगं हो ग, थट्टा करत होते. गरमागरम चहा पिऊन अंगात जशी स्फूर्ती आली आणि वीणा खांद्याला झोळी अडकवून निघाली. दारात चपला घालत घालतच ओरडली, येते ग, राहुल सोबत जातेय, यायला उशीर होईल. आईने कटाक्ष टाकताच वीणा लगेच बोलली, 9च्या आत नक्की परत येईन. घराबाहेर पडताच राहुलला मेसेज केला, मी निघाले आहे, 5 मिनिटात नाक्यावर ये. मोबाईल खिशात ठेवून वीणा लगबगीने चालू लागली. नाक्यावर पोहोचताच राहुल भेटला. त्याला मस्जिद बंदरला जायचंय याची कल्पना तिने आधीच दिली होती.
राहुल हा वीणाचा लहानपणीचा मित्र. ते एकत्र वाढले आणि त्यांच्यात घट्ट मैत्रीही होती. त्यांचे अजून 2 मित्र आहेत, स्वरा आणि नीरज. यांच्यात लव्ह ट्रँगल आहे. स्वराला राहुल आवडतो आणि नीरजला स्वरा आवडते. पण हे गुपित अजून तरी कोणाकडे उघड झालेलं नाही. नीरजला स्वरा आवडते हे फक्त वीणाला माहीत होतं. म्हणजे वीणाने ते ओळखलं होतं. तो कधी बोलला नाही, पण त्याच्या वागण्यावरून वीणाने ते हेरलं होतं. राहुल आणि वीणाने आज अख्खं मस्जिद बंदर पालथं घातलं होतं. त्यांनी मनीष मार्केट, लोहार चाळ, चोर बाजार, प्रॉफिट मार्केट आणि अगदी मंगलदास मार्केट, जिथे अँटिक वस्तू मिळतही नाहीत, तिथेही फेरफटका मारला. पण वीणाने अजूनही काहीही खरेदी केलेली नव्हती. राहुल मात्र पार थकून गेला होता. कारण एवढ्या गर्दीतून गाडी चालवणं काही सोपं काम नव्हतं. तो शेवटी वैतागून वीणाला म्हणाला, "वीणे, बस गा आता, किती फिरवशील? तुला काही आवडत नाहीये तर मग कशाला उगाच भटकतेस?" वीणाने गयावया करत म्हटलं, "अरे ऐक ना, एकदा कुलाब्याला जाऊया प्लीज. ते शेवटचं ठिकाण. तिथेही काही नाही मिळालं ना तर आपण तडक घरी जाऊ. प्रॉमिस. कुलाबा लास्ट." तिच्या पुढे राहुलचं काय चालणार. त्याने मुकाट्याने हेल्मेट घातलं आणि म्हणाला, "बस आता." हे ऐकताच वीणा आनंदाने उडी मारून गाडीवर बसली. कुलाबाला पोहोचल्यावर राहुलने गाडी पार्क केली आणि तो तिला म्हणाला, "बाई, जरा लवकर आवर हा. आता माझ्या पायात गोळे यायला लागले. आणि हो, अजिबात कपड्यांकडे बघायचं नाहीस. जे शोधायला आली आहेस फक्त तेच बघायचं." वीणा जोरात "हो" म्हणत मार्केटमध्ये घुसली. मार्केटमध्ये अतोनात गर्दी होती. फुटपाथवरून चालायलाही जागा नव्हती आणि येणारा जाणारा प्रत्येक जण धक्का देत होता. राहुल वीणाच्या मागे राहून आपल्या दोन्ही हातांनी तिला कव्हर करत चालला होता, जेणेकरून तिला कोणाचा धक्का लागू नये. वीणाची नजर मात्र एखाद्या शिकाऱ्यासारखी काहीतरी शोधत होती. एका स्टॉलवर तिने काही वस्तू पाहिल्या, पण तिथे तिला हवं तसं काही मिळालं नाही. ती तशीच पुढे सरकली. अचानक दुरून तिला एक स्टॉल दिसला आणि ती गर्दीतून वाट काढत तिकडे धावली. तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिने तिथे असलेली एक लाकडी पेटी उचलली. ती पेटी दिसायला अतिशय सुंदर होती. 9 इंच लांब आणि 6 इंच उंच. त्यावर नाजूक नक्षीकाम केलेलं होतं आणि त्या लाकडावर धातूचं कामही होतं. पेटीला खाली 4 नक्षीदार पाय होते. सगळ्यात वेगळी होती ती तिची कडी. ती नक्की कशी उघडायची हे वीणाला सुरुवातीला समजलं नाही. त्या कडीच्या बाजूला एक छोटा गोल भाग होता. वीणाने सर्व बाजूंनी पेटी तपासली. कडी दाबली. तिथलं एक बटनही दाबून पाहिलं, पण ती पेटी काही उघडेना. तिने दुकानदाराला विचारलं, पण त्यालाही ते जमलं नाही. दुकानदार म्हणाला, "राहू द्या मॅडम, दुसरं काहीतरी बघा." पण वीणा हट्टाला पेटली होती. "नाही, मला हीच पेटी हवी आहे." "कितीला दिली?" दुकानदार म्हणाला, 2000 रुपये. वीणा चटकन म्हणाली, "मी 800 रुपये देईन. तिची कडी खराब झाली आहे, मला ती नीट करावी लागेल." बराच वेळ हुचत घातल्यानंतर शेवटी ती पेटी 1200 रुपयाला ठरली. ती पेटी हातात येताच वीणा खूप खुश झाली. तिचा चेहरा पाहून राहुल म्हणाला, "मगाशी तर म्हणत होतीस महाग पडली आणि आता एवढी खुश?" त्यावर वीणा हसून म्हणाली, "अरे, ही पेटी मला एवढी आवडली आहे की त्याने 3000 रुपये मागितले असते ना तरी मी घेतली असती." राहुलने हात जोडले आणि म्हणाला, "अशक्य आहेस तू." घरी आल्यावर वीणाने पप्पांना ती पेटी दाखवली. "पप्पा, बघा मी काय आणलंय, कशी आहे?" पप्पांनी ती पेटी हातात घेऊन निरखून पाहिली
आणि म्हणाले, हो ग वीणा, खूपच सुंदर आहे. कुठून घेतली आणि कितीला? वीणाने उत्साहात सांगितलं, कुलबा मार्केटमधून, फक्त 1200 रुपयात. तेवढ्यात आईचा आवाज आला, एवढी महाग? कुठेही पैसे वाया घालवते ही मुलगी. वीणा म्हणाली, असू दे ग, मला आवडली ती. असं म्हणून तिने ती पेटी आपल्या कपाटात ठेवून दिली. जेवण झाल्यावर वीणाने त्या पेटीचा फोटो काढून राहुल, स्वरा आणि नीरजला पाठवला. लगेच त्या चौघांचा व्हिडिओ कॉल सुरू झाला. पेटीवरून गप्पा मारता मारता स्वरा म्हणाली, अरे खूप दिवस झाले, आपण कुठे बाहेर फिरायला गेलोच नाहीये. काहीतरी प्लॅन करूया ना. राहुल म्हणाला, हो, पावसाळ्याचे दिवस आहेत, हरिश्चंद्रगड ट्रेक करूया. पण स्वरा म्हणाली, नको रे ट्रेक, आपण एखाद्या रिसॉर्टला जाऊ आणि मस्त चिल करू. यावर नीरज म्हणाला, माझ्याकडे एक भारी प्लॅन आहे. लोणावळ्याला माझ्या ओळखीचं एक रिसॉर्ट आहे. तिथे आपण ॲडव्हेंचर स्पोर्ट्स पण करू शकतो. बोटिंग, शूटिंग, रेसिंग, असं बरंच काही आहे. मी लिंक पाठवतो. सगळ्यांना हा प्लॅन आवडला आणि पुढच्या शुक्रवारची तारीख ठरली. शुक्रवारी हाफ डे घेऊन निघायचं आणि रविवारी परत यायचं असं ठरवून त्यांनी कॉल ठेवला. कॉल संपवून वीणा त्या पेटीकडे एकटक बघत राहिली. तिला काहीतरी वेगळं जाणवू लागलं. त्या पेटीवरच्या नक्षीदार भागावरून हात फिरवताना तिला असं वाटलं की ती नक्षी हात फिरवेल तशी बदलत जाते. वीणा त्या पेटीकडे जणू ओढली जात होती. वीणा, असा आईने जोरात आवाज दिला आणि ती दचकली. एक सुस्कारा टाकत वीणा उठून आईजवळ गेली आणि म्हणाली, काय ग, हळू जरा, केवढ्या मोठ्याने आवाज दिलास, घाबरले ना मी. तशी आई म्हणाली, अगं, ही सिरपच्या बाटलीचं झाकण उघडत नाहीये, दे ना उघडून. वीणाने खूप प्रयत्न केला पण झाकण उघडलं नाही. शेवटी तिने सुरी घेतली आणि झाकण व सीलच्या मधून कापण्याचा प्रयत्न करू लागली. आई म्हणाली, अगं हळू, लागेल, सुरीला आजच धार लावून घेतलीये. वीणा म्हणाली, हो ग, आणि तिने जोरात सुरी फिरवली. बाटलीचं सील तर तुटलं पण तिच्या डाव्या हाताच्या बोटावरून सुरी फिरली आणि बोट कापलं गेलं. आई काळजीने म्हणाली, बघ, तरी सांगत होते ना मी. वीणाने हात धुतला आणि म्हणाली, एवढं काही लागलं नाहीये, मी झोपते आता. असं बोलून ती आपल्या खोलीत निघून गेली. बोटातून रक्त तर येतच होतं पण वीणाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. तिचं पूर्ण लक्ष त्या पेटीवर होतं. पेटीत झालेले बदल हा फक्त भास होता की अजून काही? तिची उत्सुकता वाढू लागली. तिने पेटीच्या खालचं बटन जोरात दाबलं पण ती उघडेना. खूप प्रयत्न करूनही काही उपयोग झाला नाही. शेवटी तिने डाव्या हाताचं कापलेलं बोट लॉकच्या खाली आणि उजव्या हाताचं बोट वरून लावून दाबलं. तसा टिक आवाज झाला आणि पेटी उघडली. निशा ही ऑफिसमधली वीणाची खास मैत्रीण. शनिवार रविवारची सुट्टी संपून भेटल्यावर सोमवारी गप्पा तर होणारच. ऑफिसला आल्या आल्या दोघी कॅफेटेरियामध्ये बसून गप्पा आणि गॉसिप करू लागल्या. तेवढ्यात वीणाची मॅनेजर आली आणि म्हणाली, वीणा, निशा, प्लीज कम टू माय केबिन. निशाने दोन्ही भुवया उंचावून आणि मानेला हलका झटका देत सोबत यायचा इशारा केला. मॅनेजरने वीणाकडे खूप काम सोपवलं होतं. तिला 3 मॉडेल बनवायला सांगितले होते.
आणि त्याचं कच्चं साहित्य ऑफिसच्या स्टुडिओ रूममध्ये एका पेटीत ठेवलं होतं. ती पेटी लाकडी होती, पण एवढी मोठी होती की त्यात एक माणूस सहज झोपू शकेल. वीणाने निशाला मदतीला घेतलं, पण निशाला त्या रूममध्ये जास्त वेळ थांबता आलं नाही. ती खोली बंद होती, तिथे हवा खेळती नव्हती आणि खूप धूळ होती. निशाला अस्थमाचा त्रास आहे हे फक्त वीणाला माहीत होतं, म्हणून वीणाने निशाला तिथे जास्त वेळ थांबू दिलं नाही. त्यांनी गरजेचं सामान घेतलं आणि वर्कशॉपमध्ये कामाला बसल्या. ऑफिसमधलं वातावरण तसं हसतं खेळतं होतं, पण कामाचा ताण असला की घरी यायला उशीर व्हायचा. वीणा कामात एवढी मग्न असायची की तिला कधी कंटाळा यायचाच नाही. संध्याकाळी वीणा थकून घरी आली. नेहमीसारखा उत्साह तिच्या चेहऱ्यावर नव्हता. ती काहीच न बोलता सोफ्यावर मान टाकून डोळे मिटून बसली. आईने लगेच गरमागरम चहा आणला आणि तिच्या समोर धरला. वीणा पटकन उठली आणि आईच्या हातातून कप घेत गरम चहा घटाघटा प्यायली. आई ओरडली, "अगं, उकळता चहा आहे, काय करतेस? भाजेल ना." पण वीणाने 2-3 घोटात चहा संपवला. कप टेबलवर आदळला आणि तडक आपल्या खोलीत निघून गेली. हे आईला खूपच खटकलं. चहा समोर आल्यावर हुरळ करत पिणारी वीणा आज पाणी असल्यासारखा चहा कशी काय प्यायली? आई किचनमध्ये गेली. तेव्हा तिला खिडकीतून बाहेर एक माणूस दिसला आणि भीतीने तिच्या हातून कप फुटला. समोर एक विचित्र नजरेने बघत असलेला माणूस अचानक समोर आला तर कोणीही दचकणारच. त्याने काळे कपडे घातले होते, गळ्यात खूप साऱ्या माळा, वाढलेली दाढी आणि हातात रुद्राक्षांची माळ गुंडाळलेली होती. तो अणवाणीही होता. साधारण 50 वर्षाचा असावा. तो घरात डोकावताना दिसल्यावर आईने विचारलं, "काय हवंय?" आईला वाटलं भुकेलेला साधूबाबा असेल, म्हणून ती भाजी चपाती घेऊन बाहेर गेली. पण तोपर्यंत तो माणूस तिथून निघून गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रश करताना वीणा जोरात ओरडली, "मम्मी, माझी जीभ बघ, आग होतीये, जशी काही भाजलीये." आई म्हणाली, "रात्री उकळता चहा एका घोटात प्यायलीस, मग दुसरं काय होणार? थांब, मी थंड पाणी आणते." पण वीणा गोंधळून विचार करू लागली, "मी रात्री चहा प्यायलेच नाही. मी तर घरी आले आणि तशीच झोपले, एवढंच मला आठवतंय." तिने आईला विचारलं, "आई, मी कधी चहा प्यायले? काहीही काय बोलतेस? मी रात्री आले आणि सरळ झोपले, मी कपडे सुद्धा बदलले नाही." आई म्हणाली, "अगं, तू आल्यावर मी तुला स्वतः चहा दिला, अशी कशी विसरतेस?" वीणाचं हे वागणं आईला पुन्हा एकदा विचित्र वाटलं. वीणा विचारात पडली आणि फ्रेश होऊन ऑफिसला निघून गेली.